मॅथ विथ रघु सर मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो बघा, हा एमपीएससी ग्रुप सी मेन्सच्या सेकंड पेपर मधला जुलै 2026चा प्रश्न किती छान आहे बघा. खूप बेसिक गोष्ट आहे. म्हणजे जर एन ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. नैसर्गिक संख्या तुम्हाला माहिती आहे कुठून चालू होतात. नैसर्गिक संख्या 1 पासून 1 2 3 4 0 हा नैसर्गिक संख्येपासून मध्ये येत नाही, ते 1 पासून चालू होते. तर नैसर्गिक संख्या 1 2 3 4 हे अनंत आहे. नैसर्गिक संख्या आहे तुम्ही लहानात लहान आहे म्हणजे हे महत्वाचं पॉईंट होतं. लहान नैसर्गिक संख्या सर्वात लहान, ठीक आहे. तर म्हणते n/2 n/3 n/4 आणि n/5 ह्या सर्व नैसर्गिक संख्या आहेत. मला सांगा, नैसर्गिक संख्या म्हणजे कंप्लीट भाग जाणारी व्हॅल्यू पाहिजे. लहानात लहान म्हणजे 30 मी याच्या जागी घेतला तर तुम्ही असं करण्यापेक्षा या चौघाचा लसावी घ्या आणि लसावी एलसीएम घेऊन ठेवा. तर एलसीएम आता बघा, तुम्हाला एलसीएम आला पाहिजे 2 3 4 आणि 5. एलसीएम काढायचं. ज्याला माहित नाही त्याला काढून दाखवते. येत असेल त्याला काही गरजच नाही, एवढं डायरेक्टच निघते. पण मी तुम्हाला सांगतो, ज्याला माहित नसते, काही काही खूप सुरुवातीपासून बेसिक पासून तयारी करणारे राहतात. तर 2 भाग घालून बघा, तर 2 याला जाते याला जाते. बाकी सगळ्या मूळ संख्या आहेत तर कोणाला काही भाग जाणार नाही. तर मग आता या संख्येनं सगळ्याला 1 येईपर्यंत भाग घालावं लागते. आणखी 2 आहे 2 1 हे 3 2 न गेला आणखी 1 5. एवढं लांब करायचं नाही, तिथल्या तिथं जाग्यावरच निघते. मग पुन्हा आणखी 3 तर 1 3 न गेला 1 1 5. तर पुन्हा हे 5 झालं. या सगळ्याचा गुणाकार म्हणजेच काय असते तुमची लसावी. तर बेदुनी 4 4 12 12 5 60. 60 हे 60 म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 याचा गुणाकार आहे ते 60. आणि 60 हे तुमचं बरोबर उत्तर आहे. पण इथंच करता येतं कसं, याच्यामध्ये कॉमन कोण आहे बघा. आता असं असेल तर असं करायचं, कॉमन बघायचं. तर 2 मध्ये 4 मध्ये हा 2 दडलेला आहे. 4 मध्ये कोण दडला आहे 2. 4 मध्ये 2 ऑलरेडी आहे. 4 मध्ये 2 ऑलरेडी आहे म्हणजे इथला 2 कटला. 4 मध्ये 2 आहे ना, मग 2 कटला. 4 त्रिकम 12 आणि 12 पंचे 60. 2 ला घ्यायची गरज नव्हती. 4 त्रिकम 12 आणि 12 पंचे 60 हेच तुमचा लसावी आहे. जर कोणाचा पाड्यात ऑलरेडी असेल तर त्याला कट करून टाका आणि पुढच्याच गुणाकार करा. 4 त्रिकम 12 12 पंचे 60 आणि हेच तुमचा लसावी आहे. उत्तर क्रमांक 2 हे तुमचं बरोबर उत्तर आहे. व्हिडिओ आवडला किंवा असेच व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. जय